नमस्कार, मी आरती मराठी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज मी आले माझ्या मामाच्या घरी। मामाच्या नवीन घराची पूजा असल्याने सर्वांना तिथे जेवण ठेवले होते, म्हणून मी आज सर्वांसाठी बनवते गावाकडच्या पद्धतीने चुलीवरची वांग्याची भाजी। 2 चुली माझ्या मामीने आधीच पेटवून ठेवल्या होत्या। एका चुलीमध्ये कांदा आणि खोबरं भाजायला टाकले होते। चुलीवरच्या कांदा आणि खोबरं भाजलेलं खूप छान लागतं, भाजीला टेस्ट खूप छान येते। तर भाजलेल्या कांदा खोबऱ्याची पेस्ट मी मिक्सरमधून फिरवून घेतले आणि इथे बाहेर मामींच्या बहिणी वांगे बटाटे वगैरे कापत होते। तोपर्यंत आम्ही चुलीवर भाजी बनवायला घेतली। एका चुलीवरती पातेलं ठेवून त्यात 1 किलो इतके तेल टाकून घेतलं। तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात 4 चमचे इतके जिरे घातले। जिरे चांगले तडतडल्यावर त्यात भरपूर असा लसूण अद्रकची पेस्ट टाकली। अद्रक लसूणची पेस्ट छान परतवून घेतली। मी तेलामध्ये सर्व साहित्य टाकत होती व माझी मामी मला मदत करत होती, त्यामुळे त्या चम्मचने सतत ते फिरवत होत्या आणि मला चुलीची सवय नसल्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी येत होतं। लसूण अद्रकची पेस्ट परतवून झाल्यावर त्यामध्ये कांद्याची व खोबऱ्याची पेस्ट टाकून घेतली। तेही व्यवस्थित परतवून घेतलं। सर्व मसाले व्यवस्थित परतवून झाल्यावर त्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकून घेतला व तोही व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यानंतर त्यात 1 पॅकेट धनिया पावडर व 1 पॅकेट लाल तिखट टाकले। 5 ते 6 चम्मच इतकी हळद घातली। त्यानंतर गावाकडचा गोळा मसाला टाकून सर्व मिक्स केलं। मसाले जळू नये म्हणून त्यात 5-6 टोमॅटो कापून टाकले। सर्व मसाला छान परतवून झाल्यावर त्यामध्ये थोडी कोथिंबीर व चवीनुसार मीठ टाकून घेतलं। मसाल्यांना छान तेल सुटल्यावर त्यामध्ये कापून घेतलेली वांगी बटाटे टाकून घेतली व मामी सतत ते मिक्स करत होत्या व झाकण ठेवून 10 मिनिटे वाफेवर वांगी शिजायला ठेवली। आणि ही आमची शीतल बाहेर अंगणात सळा शिंपडते व हे माझ्या मामाचं सुंदर असं गाव। ह्या दोन्ही माझ्या मावश्या व बहिणी आतमध्ये बसून चपात्या बनवत होत्या। 10 मिनिटे झाले। 10 मिनिटानंतर भाजीवरचं झाकण काढून त्यात हवं तेवढं पाणी टाकून घेतलं। व्यवस्थित झाकून 20 मिनिटे भाजी शिजायला ठेवली। 20 मिनिटानंतर छान अशी भाजी बनवून तयार झाली। आम्ही सर्व जेवण बनवलं होतं, पण मी सर्व जेवणाचा शूट नाही घेतला। मी फक्त वांग्याच्या भाजीचा शूट घेतला होता। हे आहे फोडणीचं वरण। एका टोपात जीरा राईस व देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी शिरा बनवला होता। अशा प्रकारे छान असं सर्व जेवण बनवून तयार झाले। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। तर आम्ही दुसऱ्या दिवशी रात्री बनवली होती चुलीवरती मच्छीची भाजी, तोही व्हिडिओ मी शूट केलेला आहे, तर तेही तुम्हाला दाखवेन। त्यासाठी मला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।